ज्ञानदेवाचं जे पसायदान होते, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ही जी त्यातली एक ओळ आहे, त्यामध्ये असं सांगितले आहे की जगात जर शांतता आणि सहिष्णुता प्रस्थापित करायची असेल तर आपण आपल्या मुलांना वसुधैव कुटुंबकम याची जाणीव निर्माण करण्यासाठी जे नीतिमूल्य आहेत त्यांचे शिक्षण देण्याची फार गरज आहे। परमपूज्य गुरुमाऊली असं सांगतात की आमचे जे संत होते, म्हणजे आपले जे संत होऊन गेले, संत गाडगे बाबा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, हे संत कुठे शाळेत गेले होते का? की एखाद्या शाळेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं मग त्यांना संत ही पदवी मिळाली? तर मुळीच नाही। ते शिक्षण घेण्यासाठी कुठं शाळेत गेले नाही, पण त्यांनी जो आदर्श घेतला, आदर्श मूल्य किंवा त्याग, संघर्ष, सर्वधर्म सहिष्णुता, आदर्श विचारांचा संदेश त्यांनी आपल्याला दिला। मग हे त्यांच्या अंगी कुठून आलं? त्यांनी तर शिक्षण घेतलेच नाही, मग त्यांच्या अंगी हे सर्व गुण कसे काय आले? तर त्यांच्या ज्या लहानपणी जे काही संस्कार झाले, त्या संस्कारांमुळे ते आता घडले आहेत। मग आजची पिढी जी आहे ती शिक्षणाकडेच म्हणजे हे शिक्षणाकडेच वाटचाल करत आहे, पण हे काही चुकीचं नाही। पण त्यासोबतच आपण आपल्या मुलांना जे काही संस्कार आहेत, आदर्श नीतिमूल्य आहेत, की आपण जगात वावरत असताना आपल्याला शिक्षणाची तर नितांत गरज आहेच, पण जी काही नीतिमूल्य आहेत, आदर्श संस्कार आहेत, ते सुद्धा आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे आणि त्याची आता नितांत गरज आहे। मग शैक्षणिक हा जो काही नीतिमूल्य आहे तो एक शैक्षणिक भाग बनला असून त्यावर अनेक प्रबंध निर्माण झाले आहेत। मग शिक्षणाशिवाय जे वाङ्मय संत निर्माण करू शकले, ते याचे जे काही संतांनी शिक्षणाशिवाय जे काही संस्कार निर्माण केले ते संतांवर झालेले आदर्श संस्कारांमुळे आणि बालवयातच त्यांच्या मनावर जी देवाविषयी प्रेम, भक्ती, वात्सल्य भाव, करुणा, राष्ट्रभक्ती, मानवता, बंधुभाव, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे बंधुभाव, मानवता, आपण मानव आहोत, मानवाने मानवाशी माणुसकीने वागले पाहिजे, तसेच आपण ज्या देशात राहतो ती राष्ट्रभक्ती आपल्या मनात पाहिजे, तसेच त्याचं सिंचन त्या संतांच्या मनामध्ये लहानपणीच झाले होते। म्हणून त्यांनी शिक्षण न घेता सुद्धा त्यांनी ते संत पदवी त्यांना मिळाली आणि ती खरोखरच त्यांचे बलिदानाची होती। मग परंतु पुन्हा एकदा जर नव्या पिढीवर हेच संस्कार आपण करायला गेलो तर ही आपली काळाची गरज आहे। का? कारण आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला टिकवायची आहे। आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला संस्कार दिले आहेत ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देणे गरजेचं आहे। मग मानवाच्या जी सुप्तावस्था असते, प्रत्येक मूल हे जन्माला आल्यावर त्याला काहीच येत नाही, पण तो आजूबाजूच्या परिसरातून, आपल्या मित्रमैत्रिणींकडून किंवा आता इलेक्ट्रॉनिक जग निर्माण झाले आहे, म्हणजे मोबाईल, कॅम्प्युटर, लॅपटॉप हे लहान मुलांना सहजासहजी घरात उपलब्ध असते, टीव्ही असते, मग यामधून मूल खूप काही शिकते। मग त्यातला जो काही सुप्तावस्था हा गुण आहे तो जर आपण ओळखला आणि त्याचं जे काही आपण पूर्णत्व त्याला दिले, आपण त्याच्या सुप्तावस्थेतील गुण ओळखून त्याचा आपण जर तेच शिक्षण त्याला दिले तर तेच खरे शिक्षण आहे। म्हणजे आपल्या मुलाला आपण ओळखायला हवे की यातला सुप्तावस्थेतील गुण काय आहे। हा छान चित्र काढतो, हा छान खेळ खेळतो, मग त्या खेळाचे आपण रोज अभ्यास तर करून घ्यायचाच, पण त्या खेळाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण त्याच्याकडून करून घ्यायला हवी। काही नाही, तो लहान असला तरी चालेल, पण त्याचा जो खेळातला गुण आहे,
वक्तृत्व स्पर्धेतला गुण आहे किंवा वाचनाचा छंद असेल किंवा चित्र काढण्याचा, छान लिखाण करण्याचा छंद असेल तर ते ओळखून आपण आपल्या मुलांना तसे शिक्षण द्यावे, हेच खरे शिक्षण आहे. मग स्वामी विवेकानंद हेच सांगतात की आपण आपल्या मुलांमधील जो सुप्तावस्थेतील गुण आहे तो ओळखून त्याला ते शिक्षण देणे आणि शैक्षणिक विचार आत्मसात करण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. आणि ही युवा पिढी आता एक्स्ट्रा नॉलेज वाली झालेली आहे. म्हणजे काय, त्यांच्या हातात तर मोबाईल असतो, लॅपटॉप असतं, घरात टीव्ही असते. मग आपण सांगण्याच्या आधी ते मोबाईलमध्ये बघून घेतात. मग ते जर ते बघून शिकून आपण त्याला जर अजून प्रोत्साहन दिले तर नक्कीच जे काही आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ ते खरे शिक्षण राहील. पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना छान त्याचं जे गुण आहे, त्याची जी आवड आहे त्यानुसार शिक्षण दिले नक्कीच आपण आपल्या मुलाला पुढे नेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचे झाले तर आता गुकेश जो आहे तो बुद्धिबळ चेस चॅम्पियन झाला. तो कशामुळे झाला, त्याने काही मागच्या 2-5 वर्षाआधी शिक्षण पूर्ण केले आणि प्रॅक्टिस करायला घेतली आणि तो चॅम्पियन झाला असं नाही. त्याच्या लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याच्यातला तो गुण ओळखला की नाही, याला छान बुद्धिबळ येते, हा खेळ तो खेळू शकतो. मग त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शिक्षणाकडे तर लक्ष दिलेच, पण त्याचा तो बुद्धिबळ जो खेळ होता त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ त्याला द्यायला सांगितला आणि आज तो चॅम्पियन झाला. बघा, हे जागतं उदाहरण तुम्हाला मी आता दिले आहे. मग तुम्ही तुमच्या बालकांना बघा आणि तसे त्यांना शिक्षण द्या.